नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? चला आज आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता कसं पाऊस बाहेर पडतो आहे, भाज्यांचं प्रमाण कमी असतं पावसाळ्यांमध्ये. तर आम्ही असं ठेवतो उन्हाळ्यामध्ये सुकट, बोंबील, काही अजून मासळी असते, सुकी मासळी, जे वाळवून साफ करून ठेवली जाते. आणि असं भाजी नसेल तेव्हा केलं जातं, बनवलं जातं. तर आज मी सुकटची भाजी करून दाखवते. ह्याला कोण कोण कोलिम म्हणतात, जवळा म्हणतात, गोलमा म्हणतात. त्या सुकटची भाजी करूया. आता ही मी स्वच्छ निवडून घेतली. याच्यात कुठे दगड वगैरे असतो, काय असतं ते काढून घ्यायचं. आता ही दोनदा मी पाण्यातनं मस्त अगदी धुवून घेते, स्वच्छ करून घेते. ह्याच्यावर वाळू असते, त्यामुळे असं पाण्यात टाकायचं आणि ह्याला असं वरच्यावर काढून घ्यायचं. म्हणजे त्याच्यावरची वाळू असेल, काय अजून कचरा असेल तर सगळा पाण्यात निघून जातो. असं काढून घ्यायचं. स्वच्छ धुवून झाली. आता इथे तेल घातलं आहे 2 चमचे. जास्त ह्याला तेल लागत नाही. तर त्याच्यामध्ये 4-5 लसूण पाकळी पाहिजे, कारण त्याचा जो स्मेल आहे तो लसणीमुळे कमी होतो. आता ह्याच्यात टाकायचं आहे कांदा. 2 कांदे घेतले आहेत मी. ह्या भाजीमध्ये कांदा छान लागतो. तर हे आता थोडंसं मऊ येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा परतून झाला आहे. 1 टोमॅटो घेतला आहे, तोही टाकला. टॉमॅटो नसला तरी भाजी छान होते बरं का. टॉमॅटोच पाहिजे असं नाही, असेल तर टाकायचा, नाही टाकला तरी चालतो. आता हे थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घेऊया. तेल बघा एकदम कमी टाकलेलं आहे, कारण ह्या भाजीला जास्त तेल लागतच नाही. म्हणजे खूप जास्त तेल घालून परतलं तर ती भाजी चांगली नाही लागणार. उलट कमी तेलामध्ये केली तर छान सुकटची चव येते मस्त अगदी. आता मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आता याच्यामध्ये मी 4 कोकम टाकते. हे आमच्याकडे असतातच घरात, आम्हाला लागतात बऱ्याच वेळा, कारण माशांचे प्रकार बरेच होत असतात, त्यामुळे हे कोकम असतातच. हे कोकम पाहिजे त्याच्यामध्ये, नाहीतर सुकटला चव तशी येणार नाही फक्त टोमॅटो टाकून. पण तुमच्याकडे नसेल तर मग टोमॅटोवर काही हरकत नाही, टोमॅटो टाकून तुम्ही बनवू शकता. नाहीतर मग कोकम सिरप टाकायचं. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, थोडासा मालवणी मसाला आणि हळद. हे तुमच्या चवीनुसार घ्या. मालवणी मसाला नसेल तर फक्त लाल मिरची टाकूनही भाजी खूप मस्त होते, छान होते. ही सुकटची भाजी कशी आहे बघा, त्याला काही तुम्ही नाही टाकलं ना तरी लाल मिरची पूड, मीठ, कांदा आणि सुकट टाकून जरी परतली आणि टमाटा टाकून किंवा कोकम टाकून तरी छान लागते. कोथिंबीर वगैरे असेल तर टाकायची, नाही टाकली तरी चालते. अशी भाजी आहे मस्त, अगदी कमी साहित्यामध्ये पटकन होणार आहे. आता याच्यामध्ये आपण सुकट टाकूया आणि ह्याला मस्त अशी मिक्स करून घेऊया पूर्ण. आपण मगाशी थोडं मीठ टाकलं होतं, आता अजून थोडं टाकूया भाजीसाठी. आणि हिला आता 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे, अगदी 2 मिनटासाठी. थोडंसं 1 चमचाभर पाण्याचा शिपका मारायचा आणि झाकण ठेवायचे. अगदी 1 चमचाभर पाण्याचा शिपका मारते मी. गॅस बारीक करायचा आणि याला 2 मिनटं झाकून ठेवायचे. काढून बघूया. मस्त आपली सुकटची झटपट होणारी भाजी तयार झाली आहे. आता परत अजून 2 मिनटं ठेवूया झाकण. जो आपण 1-2 चमचे पाणी मारलं आहे ते पूर्ण सुकून गेलं पाहिजे. आणि त्या पाणी मारण्यामुळे काय होतं, आपली सुकट आहे ती छान मऊ होते. आपण फक्त धुवून काढली पाण्यातून, तिला का पाण्यात भिजत टाकले नव्हते ना. आता परत ठेवते मी 2 मिनटं. आता आपली ही भाजी तयार झाली बघा. मस्त अशी भाजी सुकटची तयार झाली. भाकरी भात कशाही बरोबरही तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी भाजी तयार झाली. आवडली तर लाईक शेअर नक्की करा. शेजारील बटन नक्की दाबा. चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. थोडीशी वरून आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरीने पण छान लागते, पण नाहीच आहे कोथिंबीर घरात तर अशी बनवून तुम्ही खाऊ शकता. भाजी आपली तयार. सुकट कोलिम भाजी तयार.